एच-डी-एफ-सी बँकबद्दल जर बोलायचं झालं, तर मागचा आठवडा एच-डी-एफ-सी बँकसाठी आणि एच-डी-एफ-सी बँकच्या शेअर होल्डर्ससाठी प्रचंड धक्कादायक राहिला आहे. त्याच्यामागचं कारण असं, की मागच्या गेल्या आठवड्यात एच-डी-एफ-सी बँकचा शेअर कंटिन्युअसली पडतोय. त्याच्यामागे 2 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं जे कारण आहे, ते म्हणजे असं, की एच-डी-एफ-सी बँकचे जे पार्ट टाईम चेअरमन होते, ते म्हणजे अतनू चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पदाचा राजीनामा देत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली, की मी गेल्या 2-3 वर्षांपासून बँकेमध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्या माझ्या नैतिक मूल्यांना, मला वैयक्तिक त्या गोष्टी आवडणाऱ्या नाही आहेत, म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे लोकांमध्ये, शेअर होल्डर्समध्ये संभ्रम निर्माण झाला, की एच-डी-एफ-सी बँकमध्ये काही चुकीच्या गोष्टी तर होत नाहीये ना. बट त्याचबरोबर म्हणजे 17 मार्चला त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 19 तारखेला एच-डी-एफ-सी बँकचा जो शेअर आहे, तो जवळ-जवळ 52 वीक लो आहे, त्याला जाऊन पोहोचला आणि त्याचबरोबर 20 मार्चला आणखीन एक घोटाळा एच-डी-एफ-सी बँकच्या समोर आला. तो म्हणजे असा, की दुबई आणि बहरीन या देशांमधले एन-आर-आय जे इन्व्हेस्टर आहेत, त्यांना बँकेकडनं फसवण्यात आलंय. त्याच्यामध्ये झालं असं, की 81 बॉन्ड जे असतात, ते बँकेकडनं त्यांना जे एन-आर-आय इन्व्हेस्टर आहेत, त्यांना आश्वस्त करण्यात आलं होतं, की हे सेम एफ-डी सारखं काम करतात. एफ-डी सारखं रिटर्न तुम्हाला मिळवून देतील आणि एफ-डी सारखे सिक्युअर ह्या गोष्टी आहेत. बट हालाकी तसं नाहीये आणि ह्या गोष्टीमुळे झालं असं, की ते जे बॉन्ड आहे 81 ते त्यांची व्हॅल्यू 0 झाली आहेत आणि त्याच्यामुळं दुबईमधली जी एच-डी-एफ-सी बँकचं जे ऑफिस आहे, त्याला दुबई त्यांच्या ट्रान्झॅक्शनवर किंवा त्यांच्या व्यवहारावर मर्यादा आणल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर बँकेनं म्हणजे अतनू चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर बँकेनं आणखी 3 जे सीनियर ऑफिसर आहेत, त्यांना देखील काढून टाकलं. त्याच्यामध्ये जो फॉरेन एन-आर-आय इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्यासोबत झालेल्या गैरप्रकारांसाठी कदाचित त्यांना दोषी म्हणून काढण्यात आलंय आणि हा सगळा प्रकार घडत असताना अतनू चक्रवर्ती यांचा राजीनामा हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट किंवा सगळ्यात महत्त्वाचा दुवा मानला जातोय. अतनू चक्रवर्ती यांना कुठल्या गोष्टी माहीत होत्या, म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय किंवा अतनू चक्रवर्ती यांना एच-डी-एफ-सी बँकमध्ये होणाऱ्या काही जे व्यवहार आहेत, ते कदाचित त्यांना मान्य नसतील. तर हे व्यवहार जे आहेत, ते खरोखर लीगली होतायत किंवा अतनू चक्रवर्ती यांना त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे का? तर आहे तर काय? कारण अतनू चक्रवर्ती हे कुठलं साधंसुधं व्यक्तिमत्व नाहीये. ते 1985 सालचे आय-ए-एस ऑफिसर आहेत. त्याचबरोबर ते भारताच्या अर्थ खात्यामध्ये सचिव म्हणून देखील त्यांनी काम बघितलंय आणि त्यानंतर त्यांच्याच कार्यकाळात एच-डी-एफ-सी बँक आणि एच-डी-एफ-सी कंपनी यांचं मर्जर झालंय. त्यामुळे अतनू चक्रवर्ती हे या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रचंड महत्त्वाचा दुवा आहे आणि एच-डी-एफ-सी बँकमध्ये काही चुकीच्या गोष्टी होत आहे किंवा नाही होत आहेत, याच्यावरती अतनू चक्रवर्ती यांचं असणारे डिसिजन हे लोकांना प्रचंड संभ्रमात टाकणार आहे. कारण की एच-डी-एफ-सी बँकचे जे शेअर होल्डर आहेत, एच-डी-एफ-सी बँकचे जे ग्राहक आहेत, यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमुळं संभ्रम निर्माण झाला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की एच-डी-एफ-सी बँक जर बघितलं तर फायनान्शियली खूप स्ट्राँग बँक आहे आणि भारतामधली जवळ-जवळ दुसऱ्या क्रमांकाची ती बँक आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर म्हणलं तर 1 नंबरला एच-डी-एफ-सी बँक येते त्यांच्या मर्जरनंतर आणि एच-डी-एफ-सी बँक हिचा व्यवहार किंवा हिचा एन-पी-ए रेट जो आहे तो खूप कमी आहे. म्हणजे एन-पी-ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट तिच्याकडे ज्या आहेत त्या खूप कमी आहेत. त्याचबरोबर त्यांचा जो प्रॉफिट आहे, त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तोही चांगला आहे. त्यांचा म्हणजे गेल्या वर्षभराची जर गोष्ट बघितली तर गेल्या वर्षात त्यांनी 60 ते 70 हजार कोटींचा प्रॉफिट त्यांनी कमवला आहे. त्याचबरोबर एच-डी-एफ-सी बँककडे लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक सिक्युअर बँक म्हणून आहे आणि आर-बी-आयनं देखील तात्पुरत्या स्वरूपात नवीन के-के मिस्त्री यांची अपॉइंटमेंट केली आहे आणि के-के मिस्त्री यांनी देखील हे पदभार स्वीकारताना त्यांनी सांगितलं, जर असा कुठल्या प्रकारचा गैरप्रकार असता तर मी हे पद स्वीकारलं नसतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की आर-बी-आयनंही सांगितलं, की एच-डी-एफ-सी बँकमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. तिचं फायनान्शियल तिची जी कंडिशन आहे तीही मजबूत आहे आणि घाबरण्यासारखी कुठलीच गोष्ट नाहीये. म्हणजे तूर्तास तरी आर-बी-आयनं दिलेल्या दिलाशामुळं तिचे जे शेअर होल्डर आहे यांच्यामध्ये एक आशेचा किरण आहे. बट येणाऱ्या काळात नव्यानं जर कुठल्या गोष्टी समोर आल्या, तर एच-डी-एफ-सी बँकेचा जो शेअर आहे तो आणखीन पडू शकतो. धन्यवाद.